दत्तात्रेय हे दैवतच बऱ्याच लोकांना माहीत नाही. कलियुगामध्ये अशी परिस्थिती आली की आता म्हणजे अखंड अवतार झाले पाहिजेत. तेव्हा दत्तगुरूंचं कार्य हेच आहे. मुख्य कार्य असं आहे की गुरु शिष्य परंपरेची स्थापना. ते केवळ दैवत आहेत, नुसतं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि ते आपल्याला काहीतरी आपण आपल्या मनात ज्या कामना असतात ते पूर्ण करतात, एवढ्यापुरतं दैवत नाही आहे. गौणी भक्ती आणि सत्य भक्ती अशा दोन प्रकार आहेत. आता जे काही सगळीकडे चालू आहे ते त्याला गौणी भक्ती असं म्हणतात. गौणी भक्ती म्हणजे गौण. म्हणून दत्तात्रेयांनी बघितलं की आता असे आपल्याकडे कोणी येणार नाही. गिरनारला जातील, सगळीकडे जातील, पण आपल्याकडे म्हणजे सद्गुरू रूपाने जो मी आहे त्याच्याकडे कोणी येणार नाही. विमर्श बाय मयूर आडकर या आपल्या जी मालिका आहे त्या मालिकेमध्ये एकूण 4 भाग आहेत आणि त्या 4 भागामध्ये प्रवचन आहे आणि त्याचा विषय एकच आहे की दत्तगुरूंचे गुरु कोण, हा त्याचा विषय आहे त्या 4ही भागाचा. आणि आता दत्तगुरूंचे गुरु कोण म्हटल्यानंतर ऋभू ऋषी हे दत्तगुरूंचे गुरु असं आपण सांगितलं शास्त्राच्या आधारे. आणि त्या मग प्रश्न असा येतो की ऋभू ऋषींचे गुरु कोण. तर ऋभू ऋषींचे गुरु सनत सुजात किंवा सनत कुमार. आणि सनत कुमारांचे गुरु कोण, तर ते भगवान नारायण. त्यांना हंसरूपाने त्यांनी ज्ञान दिलं. तर अशी आपण आधी परंपरा गुरु दत्तात्रेय गुरूची परंपरा आपण सांगितली. दत्तात्रेय हे दैवतच बऱ्याच लोकांना माहीत नाही. कोणी म्हणतात ते दत्तात्रेयांच्याकडनं मंत्र असे ते मंत्राची दीक्षा दिलेली आहे. बरेचसं मंत्रशास्त्र दत्तगुरूंच्याकडून निर्माण झालं. कोणी म्हणतात दत्त म्हणजे फार कडक देवता आहे. कोणी म्हणतात की दत्त हे त्यांना बोलावलं असताना पटकन ते आपल्यासमोर येतात, दर्शन देतात. असे अनेक समज आहेत. आणि फक्त दत्तांना हाक मारायचं आणि दत्तानी यायचं आणि त्यांना आपण आपल्याला काय मागितलं ते त्यांनी द्यायचं, एवढंच त्यांना माहिती आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. याला भाबडेपणा असं म्हणतात की सर्व लोक दत्तात्रेयांच्याकडे भाबडेपणाने बघतात. पण दत्तात्रेय हे दैवत काय हे आता आपण कोणाला माहिती नाही असं नाही म्हणून, पण बहुतेक सामान्य जनाच्याबद्दल आपण बोलतो, सामान्य जनाच्याबद्दल, तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण अशी समज नाही आहे. आणि त्याच्यामुळे दत्तगुरूंच्या कृपेपासून सर्व वंचित राहतात असं वाटायला लागलं. आणि त्याच्यामधून ह्या दत्तगुरूंचे गुरु कोण म्हणजे दत्तात्रेयांचं महात्म्य सांगताना आधी त्यांची परंपरा सांगितली. कारण दत्तात्रेय हे परंपरेचे सद्गुरू आहेत किंवा दत्तात्रेय हे परंपरा निर्माण करणारे आहेत. दत्तात्रेयांचं मुख्य कार्य काय की गुरु शिष्य परंपरा अखंडित चालावी. आणि कृतयुगापासून कलियुगामध्ये त्यांचं कार्य खूप जोरात चालतं. कृतयुगामध्ये एखाद 2 शिष्य, द्वापर युगामध्ये यदुराज असं काही निवडक शिष्य होते, अलर्क वगैरे असे तुरळक शिष्य होते. परंतु कलियुगामध्ये अशी परिस्थिती आली की आता म्हणजे अखंड अवतार झाले पाहिजेत असं दत्तगुरूंचे अशी निकड निर्माण झाली. आधीचे अवतार भगवान नारायणाने घेतले. तेव्हा नारद ऋषी भगवान नारायणाकडे गेले. या दत्तावतार कार्याचं आपलं महात्म्य असं आहे की आधीचे आपले जे आपण सांगितलं की दत्तावतार गुरु शिष्य परंपरा दत्त भगवंताची गुरु शिष्य परंपरा आपण सांगितली. दत्तात्रेयाचे गुरु कोण. मग आता 4 एपिसोडमध्ये आपण सांगितलं की दत्तात्रेयांची गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांची पूर्ण कथा सांगितली. आणि आता आपण दत्तगुरूपर्यंत आलो.
की दत्तगुरू म्हणजे काय आणि दत्तगुरूंचं खरं स्वरूप काय आहे, त्यांचं खरं कार्य काय आहे. तेव्हा दत्तगुरूंचं कार्य हेच आहे, मुख्य कार्य असं आहे की गुरुशिष्य परंपरेची स्थापना. आणि गुरुशिष्य परंपरा जेव्हा खंडित होते, अशा बऱ्याच परंपरा खंडित झाल्या, तेव्हा गुरुशिष्य परंपरेची पुनर्स्थापना करणं हे त्यांचं कार्य असतं. तेव्हा ते केवळ दैवत आहेत, नुसतं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि ते आपल्याला काहीतरी आपण आपल्या मनात ज्या कामना असतात ते पूर्ण करतात, तेवढ्यापुरतं दैवत नाही आहे. तर गुरुशिष्य परंपरेने अखंड ज्ञान देणं, कारण त्रिकांडी वेद आपण सांगितलं काय, त्रिकांडी वेदामध्ये कर्मयोग किंवा कर्मकांड, उपासनाकांड म्हणजे भक्ती आणि ज्ञानकांड, असे 3 कर्म, उपासना, ध्यान हे देणं हे मुख्य दत्तात्रेयांचं कार्य आहे. पण त्याच्यावर काही पुढे काही झालंच नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये हे दत्तात्रेयांचं सत्य कार्य कसं सुरू आहे हे या आख्यानाद्वारे आम्ही सांगणार आहोत. तेव्हा आधीचे 4 भाग, त्या मालिकेचे 4 जे भाग होते ते दत्तगुरूंची गुरु कोण असं त्याचं हे होतं, विषय होता. पण आता त्याच्या पुढचा विषय म्हणजे दत्तगुरू कोण, आणि आता त्याच्या पलीकडे हे आख्यानाला याच्यामध्ये दत्तगुरू कोण आणि याच्यानंतर मग दत्तगुरूंची परंपरा कुठली, हे असे सर्व भाग येणार आहेत. तेव्हा आज आपण हे दत्तावतार कार्य महात्म्य याचं गायन करणार आहोत. आधीच्या भागांचं आणि याचं मध्ये काय फरक आहे, तर आधीच्या भागामध्ये आपण प्रवचन केलं काय, दत्तगुरूंची गुरु कोण, 4ही भागामध्ये प्रवचन केलं. आणि या भागामध्ये आता आपण कीर्तन करणार आहोत. काय कीर्तनामध्ये कसं आर्या, शार्दूल विक्रीडित, शिखरिणी असे अनेक छंद असतात आणि अनेक गीतं असतात. तेव्हा हे आख्यान आम्ही तयार केलेलं होतं 20 वर्षापूर्वी, आणि आमचे 23 खंडकाव्य आहेत, त्याच्यापैकी हे खंडकाव्य आख्यान काव्य आहे. तेव्हा या आख्यान काव्याचं आता आम्ही गायन करणार आहोत आणि आम्हाला हे सर्व साथीदार आमचे साथ देणार आहेत. तेव्हा आपण सर्वांनी हे आख्यान आता सुरू करूया. आधी सुरुवातीला श्री दत्तात्रेय स्तवन पर ओव्या आहेत. श्री गुरु ब्रह्म सनातना महाविष्णू शेषशयना त्रिगुणातीता निरंजना दत्तात्रेया त्रयीमूर्ती करावया श्री गुरुस्तवन केली क्षणमात्र आठवण तो प्रत्यक्षची भेट देऊन दर्शना देसी तव मूर्ती पाहता करुणालया प्रेम भाव येई उदया इतर भाव जाती विलया क्षणार्धात प्रेम दाटले अंतःकरणी प्रेमाश्रुपूर वाहे नयनी तेची तव स्तवन म्हणून मूर्त झाले कृतत्रेता आणि द्वापार घेतले अद्भुत अवतार परी कलियुगी हा दत्त अवतार आगळाची अवतार ही बहुत जाहले कार्य करूनी निघून गेले परंपरेने प्रगटना राहिले सदोदित परी तव आगळाची अवतार अस्तित्व तुझे निरंतर भक्तास्तव सगुण साकार दत्तात्रेया तू होसी प्रेम स्वरूप तव अंतर प्रेम बाहेर प्रगटसी भक्तावर तेची सगुण साकार दत्तात्रेया रूप तुझे अखंड ब्रह्ममय आत बाहेर प्रेमामृत रसाचा आविष्कार तोची तू दत्त सगुण साकार मूर्तिमंत तू तीनही गुणा परता परी तीनही गुणास आश्रय दाता तीनही गुणाशी खेळता
खेळविसी तया लागे. दत्तात्रेया त्रिगुणात्मका सकलही गुणग्राहका. गुणची पाहून एक एक भक्ता भाविक लोका मेळविसी. सत्वरज आणि तमोगुणी परी येताच ते तव चरणी. त्यांच्याकडे समदृष्टीने पाहुनी प्रेम देसी. मग त्रिगुणात्मक कार्य करीसी. त्यांच्या जवळी प्रेमे जातोसी. मग त्याच मार्गे तेही तुझसी येऊन भेटती. ज्या गुणाने ते तुझसी भजते आणि तुझ्या जवळ येती. त्याचेच नाव गौणी भक्ती शास्त्रातही वर्णिली. प्रेमभाव होऊन उत्कट घडे भक्ती तीच इष्ट. तीच भक्ती सर्वश्रेष्ठ मान्य होते. एरवी गौणी भक्ती गौण भक्ती मार्गी तिजसी न स्थान. असता ही अत्यंत सामान्यपण मान्य करुणी घेसी तू. भाविकांचे जरी 3 गुण वाढविसी त्यातील प्रेमगुण. लोपविसी त्यातील अज्ञान प्रेम देऊन घेऊनिया. ऐसे श्री गुरुदत्तांचे स्तवन करिताच झाले ते प्रसन्न. चरणी त्यांच्याच बैसोन प्रश्न केला असता थोर सत्यभक्ती. कासया मानिली गौणी भक्ती. भक्ती प्रेम गुणाचीच अभिव्यक्ती. का गुणरीती अवलंबिली तेव्हा बोलिले श्री गुरु. त्याचेच निरूपण आता करू. कथा प्रसंगची साकारू बोधदायी. तेव्हा इथे गौणी भक्ती सांगितली. गौणी भक्ती आणि सत्यभक्ती अशा 2 प्रकार आहेत. आता जे काही सगळीकडे चालू आहे ते त्याला गौणी भक्ती असं म्हणतात. गौणी भक्ती म्हणजे गौण आणि श्रेष्ठ अशा 2 प्रकारच्या भक्ती आहेत. तर गौण भक्ती म्हणजे आधी श्रेष्ठ भक्ती कोणासाठी कोणी येत नाही. एकदम परमेश्वराची प्राप्तीसाठी कोणी येईल असं नाही म्हणाले. काय आम्ही घरून निघालो, आम्ही सांगितलं की आम्हाला सद्गुरू प्राप्ती झाली पाहिजे. जे संत महापुरुष झाले त्यांनी सांगितलं. शंकराचार्य निघाले वय 9 वर्षे आणि आईला सांगितलं, आई एकटीच होती आणि सांगितलं मला सद्गुरूंच्याकडे जायचं आहे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज किती वय. असे जे संत सत्पुरुष त्यांनी जी भक्ती केली त्याला सत्यभक्ती असं म्हणतात. परंतु आता असं आहे की असा कोणी जिज्ञासू अर्थाची जिज्ञासू अशी जी भक्ती आहे म्हणा. गौणी भक्ती म्हणजे आर्त आणि अर्थार्थी असे 2च असतात म्हणा. जिज्ञासू आणि ज्ञानी असे कोणी भेटत नाही म्हणा. आणि म्हणून आधी काय करावं लागतं, जे भेटतात त्यांना जवळ घेऊन त्याला गौणी, ते जे भक्ती करतात त्याला गौणी भक्ती असं म्हणतात. कारण त्यांचे काहीतरी दुःख असतात, त्यांच्या काहीतरी समस्या असतात या जगामध्ये, या जीवनामध्ये. मग त्यांच्या ज्या समस्या आहे, त्यांचं जे दुःख आहे ते आधी निवारण झालं पाहिजे. तर त्यांचं आधी दुःख निवारण झाल्यानंतर मग ते आपल्या या पुढच्या भक्तीमध्ये येतात. म्हणून ह्या गौणी भक्तीला सुद्धा स्थान दिलं आहे. नाहीतर खरं गौणी भक्तीला काही स्थान नाही म्हणा. आणि म्हणून आपण बघतो की स्वामी समर्थांच्याकडे हजारो लोक यायचे आणि त्यांचं काय दुःख ते सांगायचं. कोणाला मुलगा नाही, कोणाचं लग्न झालं नाही, कोणाचं धन नाही, कोणाला नोकरी नाही, कोणाला काय नाही, हेच यायचे. पण म्हणून गजानन महाराजांना सांगितलं की इथे काही होणार नाही. कारण इथे सगळे मुरादे लेके सब आए है मैं दिल लेकर आया हूँ. मुरादे म्हणजे कामना.
अरे या जगात सगळे काय काय पाहिजे, काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे म्हणून आले आहेत. मुरादे म्हणजे आशा, अपेक्षा, कामना हे घेऊन सगळे आले आहेत. मुरादे लेके सब आए हैं, मैं दिल लेके आया हूँ. जो खरा असतो तो फक्त आपलं हृदय घेऊन येतो. पण असे भक्त मिळणं कठीण आहे. आम्ही आमच्या गुरूंच्याकडे आलो. त्यांना पाहिलं. त्यांना आम्ही विचारलं नाही तुमचं नाव काय, तुम्ही कोण. त्यांनी मला विचारलं नाही की तू कोण, कुठून आला. मी त्यांना हार घातला, नमस्कार केला. आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना. पण त्यांनी आम्हाला सांगितलं मी तुला ओळखलं. तू मोठ्या कुलात जन्म घेतला, संत कुलात तुझा जन्म झाला. त्याने सांगितलं बरोबर. आणि तुला जे पाहिजे, तुझ्या मनात जे आहे ते इथेच मिळणार आहे, दुसरीकडे नाही मिळणार. तेव्हा तू आता जाऊ नको. आता परत जायचं नाही घरी. घर सोडून आला परत जायचं नाही. काय असं आम्हाला त्यांनी एवढं 3च गोष्टी सांगितल्या. तेव्हा खरा सत्यभक्ती इथून सुरू होते. पण आता अशी सत्यभक्ती कोणाला हवी. आता संसारामध्ये सर्वांना सुख पाहिजे, बरोबर आहे. संसारात सुख पाहिजे हे बरोबर आहे. याला गौणी म्हणून त्याला गौणी भक्ती असं म्हटलं. गौणी त्रिधा गुणमयी, गुणभेदात आर्तादिभेदात असं नारद ऋषी सांगतात. म्हणून दत्तात्रेयांनी बघितलं की आता असे आपल्याकडे कोणी येणार नाही. गिरनारला जातील, सगळीकडे जातील, पण आपल्याकडे म्हणजे सद्गुरू रूपाने जो मी आहे त्याच्याकडे कोणी येणार नाही. तेव्हा आता त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे, घरोघरी आपल्याला गेलं पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे एक टीम पाठवून दिली दत्तगुरूंनी की म्हणले जा तिकडे सगळीकडे घरोघरी जा. ते आमचे जनरल मॅनेजर आहे, आमचे म्हणजे जर्मन कंपनीचे जनरल मॅनेजर आहे. त्यांना दत्तप्रभूंनी काय सांगितलं, हे असलं नाही चालणार, तुम्ही घरोघरी जा. नाही घरोघरी मग कसं, नाही जायचं, बेल दाबायची आणि सांगायचं हे असं. ते दर रविवारी दर शनिवारी त्यांचं दत्तगुरूंनी त्यांना लावून दिलं. बेल वाजवतात आणि दार उघडलं की त्यांना ते सद्गुरूंचं हे देतात, सद्गुरूंची माहिती, पत्रक सगळं, आणि त्यांना सांगतात. आणि तसे आम्हाला 5 फोन आले त्याच्यानंतर. फोन तरी यायला नाही दिला काय. त्याच्यानंतर आता येतील लोक, तेव्हा ते तिकडे जातात. काही लोक दारच बंद करून टाकतात काय. पण ते म्हणलं सद्गुरू मला खूप वाईट वाटलं, त्यांनी दारच बंद करून घेतलं. म्हटलं हरकत नाही, आपण जायचं सद्गुरू काय. दत्तगुरूसुद्धा जातात, ओम भगवती भिक्षांती, कोणी दार बंद करतात, त्यांचं भाग्य नाही मिळालं असं समजायचं. पण आपण जायचं. मग आता म्हणायला लागले ते की आम्हाला एवढा आनंद व्हायला लागला आता की ते जातात आणि सर्वांना हे सांगतात. सगळ्यात मोठी भक्ती कुठली की संकीर्तन भक्ती. परमेश्वराचं सद्गुरूंचं संकीर्तन करणे म्हणजे सर्वांना सांगणे किती सोपं आहे. जायचं आणि सांगायचं. तेव्हा अशी भक्ती जे करतात ते महान भक्त होतात. पुढे सद्गुरूंचं दत्तगुरूंचं जे कार्य करतात ते महान भक्त होतात. तेव्हा गौणी भक्ती हल्ली केल्याशिवाय सत्यभक्तीकडे लोक जाणार नाहीत हे लक्षात ठेवून या दत्तावतार कार्यामध्ये दत्तगुरूंनी कसं कार्य केलं आणि ते कसं सुरू झालं हे आपल्याला या काव्यात बघायचं आहे. तेव्हा ही कथा आहे वैकुंठ लोकात सुरू होते. वैकुंठ लोकात सुरू होते कथा. वैकुंठ लोकात भगवान विष्णू शेषशय्येवर पहुडले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पदसंवाहन करत आहे आणि ते उठत नाही, ते एवढे शांत झोपलेले आहेत. आणि शेष आणि लक्ष्मी त्यांना असह्य होतं यांचं शांतपणे काय बोलतच नाही काय. तेव्हा ते म्हणतात आता कुणीतरी म्हणले, शेष आणि लक्ष्मी तर जवळ आहेत एकदम, पण भगवान विष्णूला ते उठवू नाही शकत. तिथे म्हणले कोण पाहिजे, तिथे भक्तच पाहिजे. तिथे
आणि भक्तांनी गायनच केलं पाहिजे तर विष्णू उठतील, असं कंडिशनच आहे म्हणले इकडे. आणि म्हणून त्यांचं गुणगायन झालं पाहिजे, आणि म्हणून त्या वैकुंठाचं वर्णन करतात. लक्ष्मीकांत एकांत ते पहुडले त्या शेषशय्येवरी, लक्ष्मी ही चरणारविंद धरुणी संवाहनाशी करी. गातो शेष स्तुती हरीस करण्या संतुष्ट नाना परी, वैकुंठाधिपते कृपाळू भगवन नारायणा श्रीहरी. मेघ श्यामल वर्ण ही झळकते कांती नभाचे परी, अनपितांबर शोभतो कटिवरी माळा ही वक्षावरी. शंख चक्र गदा ही पद्म बहुते शोभे जयाच्या करी, वैकुंठाधिपते कृपाळू भगवन नारायणा श्रीहरी. ही आम्ही त्या भगवान विष्णूची स्तुती केली आहे. विश्वासी अवघ्याच ह्या त्रिभुवना आधार तू जाहला, विश्रांती स्तव तू परी मम कसा आधार हा घेतला. शेष म्हणतोय, तू आधार म्हणून मीही धरली आहे धरा ही श्री, वैकुंठाधिपते कृपाळू भगवन नारायणा श्रीहरी. सान्निध्ये सुखते अपार तुमच्या आम्हा सदा लाभते, स्नेह प्रेम मधुर भाषण सदा गोडी मना लाविते. आम्हासी अवतारकारी तुमच्या नेता सवे भूवरी, वैकुंठाधिपते कृपाळू भगवन नारायणा श्रीहरी. गातो हा स्तुतिपाठ शेष जरिका ऐसाच नाना परी, देती ना प्रतिसाद ते मुळी श्री विष्णू तयाला परी. झाली श्रांत मुखे सहस्र स्तुतीने अनकष्टली वैखरी, वैकुंठी परिशब्द कुंठित मुळी बोलेन तो श्रीहरी. श्रीहरी काही बोलत नाही म्हणाले. हरी प्रेमे लक्ष्मी मृदुल पद संवाहन करी, हरी प्रेमे होती गुणगुणत ते गान धरी. म्हणे देवा ऐशी घडत तव सेवा निशिदिनी, म्हणोनी मी राहे सतत तव प्रेमात रमणी. अशा लक्ष्मीच्या त्या मधुर वचनासी परिसले, परी श्री विष्णूचे मुळीन तिकडे लक्ष दिसले. स्वये अंतर्यामी गहन बहुते चिंतन करी, मुखी त्यांच्या होत्या सहज परमानंद लहरी. श्री विष्णूचे मुख कमल ते लक्ष्मीने न्याहळीले, तेजस्वी ते अधिकतरची पूर्ण आरक्त झाले. आनंदाचा भरभरुनिया भाव ओसंडलेला, पाहोनिया हरिहृदयचा हेतु तो जाणेला. तेव्हा लक्ष्मी मधुर वचने गुज शेषास बोले, श्री विष्णूचे स्तवन बहुते आणि सेवेस केले. आम्ही नाही हरिहृदयचे गुज ते जाणेले, श्री विष्णू हे म्हणूनच पहा चिंतन मग्न झाले. विष्णूनी अवतार भूवरी किती नाना परी घेतले, त्यांच्या त्या चरितास अद्भुत अशा कोणीच ना जाणिले. आम्हीही जवळी कथा असूनही ते पूर्ण ना जाणले, ते अंतर्मुख श्रीहरी म्हणूनची होनिया राहिले. असे ऐकोनिया करुण वचने शेष वदला, सुचेना ते काही उचित करणे काय मजला. म्हणे लक्ष्मी हेची उचित मुळी काही न करणे, काही न करणे हेच करणं आहे म्हणा. घडे जे जे काही उचित अजितैसेच बघणे, जे जे काही घडतंय ते बघायचं.
जेव्हा अंतर्मुखची स्वरूपी स्वामी तल्लीन होती, सांगायासी गुज हृदयचे फार आतुर होती. तेव्हाही अघटित अशी काही लीला घडोनी, आहे माझा अनुभव साराही धीरा धरुनी. तो नारायण जय हरी नारायण शब्द एक दुमदुमला, वीणा रव झंकारित भारित तो नाद एकची घुमला. तो नारायण जय हरी नारायण शब्द एक दुमदुमला, वीणा रव झंकारित भारित तो नाद एकची घुमला. वाजविची पुळ्यावरी तो गंभीर लयबद्ध ताल एक धरी, वैकुंठात प्रगटले नारद ते अखिल विश्व संचारी. वैकुंठात प्रगटले नारद ते अखिल विश्व संचारी. नारद तिथे आले. अधोमुखीच शेष तो बहुत चिंतिता तीरमा, सुखे पहुडला बघे स्वरूपी त्या पुरुषोत्तमा. सुहास्य करी शेष ही बसवी नारदा आसनी, रमा चरण बंधुनी करीत स्वागता लागुनी. असे आविर्भावे वदिनी जरी का हास्य दिसले, परी गांभीर्याचे पुनर्पी तिथे राज्य वसले. हृदय जाणूनिया सकळ मग गांभीर्य असले, विचारी ती दोघा अघटित असे काय घडले. केव्हा हे उठतील श्री हरी आता, मज लागी सांगा तरी. भेटाया सहरीस आर्त भूमी, झालो असे अंतरी. तेव्हा लक्ष्मी तसेच शेष वदती, त्या लागी बा नारदा. आम्हालाही असाच प्रश्न पडला, उठतील हे कैसे कदा. श्री विष्णूंचा निकटतम तू भक्तची थोर ज्ञानी. श्री विष्णू ही तुझसी कथिती गुज सारे म्हणूनी. जाणावे त्वा त्वरित पुल्या स्वामीच्या अंतराला. काही ऐसे करुणी बघ हे यावया जागृतीला. तो नेत्र पूर्ण मिटले मग नारदांनी, वीणा मधुर मग छेडियली करांनी. तो एक नाद घुमला वीणे मधुनी, ऐकोनिया हृदय भावची स्फुरोनी. वीणे मध्ये घुमविती बहुनाद गोड, तालाची ही चिपुळिया वरी देती जोड. शब्दातुनी प्रगट उत्कट भाव झाला, श्री विष्णूच्या करीती ते गुणगायनाला. आता श्री विष्णूचं गुणगायन करतात नारद ऋषी, कीर्तन करतात बघा. तर सगळे मिळून कीर्तन करायचं. आता काय तयार आहात ना तुम्ही? मी सुरुवात करतो, तुम्ही म्हणा. श्री नारायण जय नारायण जय नारायण हरी. श्री नारायण जय नारायण जय नारायण हरी. जय जय हे वैकुंठ विहारी. जय जय हे वैकुंठ विहारी. जय हे वैकुंठ विहारी. जय जय म्हणा, तुम्ही म्हणा, मोठ्याने म्हणा. माझ्या आवाजापेक्षा मोठा आवाज होतो. जय जय तव कृपा मजवरी खरी, मजसी हा प्रपंच मिथ्या ठरला. तव
तव चंदमना निशिदिने नारायण नारायण हादळला तव कृपा मजवरी खरी मज सिंहा प्रपंच मिथ्या धरला तव चंदमना निशिदिने नारायण नारायण अविरत प्रेमामृत रसधारा अविरत प्रेमामृत रसधारा मन हे प्राशन करी जय हे वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी तू मुख्यची मम जीवनी देसी तू सख्यची मदला गुणी तू मुख्यची मद तू नित्य वाट पाहसी स्मरण तू करीसी माझे मनी नित्य वाट पाहसी स्मरण तू करीसी माझे बोध प्रगटण्या संवादसी संवादासी उडला संवादासी ओढलावीसी हे वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी तव भक्ति गणाया खरी देसी मज ठाव चितवन करी देवत्व तुझे हृदयी मम देवा तुझी जागृत करी देवत्व तुझे हृदयी मम देवा तुझी जागृत करी देवत्वाचा अनुभव घेऊन देवत्वाचा अनुभव घेऊन भक्ती तुझी आचरी वैकुंठ विहारी वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी तू भेटी स्तव श्री हरी माझिया बहुत जिया तुरलेला तू स्तव श्री हरी माझिया बहुत तू स्वयेची मग संवाद बहुतसा माझ्या जवळी केला तू स्वयेची महात्म्य तव हे किती अलौकिक दाखवी तू सत्वरी वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी हे वैकुंठ विहारी जय जय वैकुंठ विहारी जय जय हे वैकुंठ विहारी
समजलं ना मला?